स्वागत करते। आजच्या या कार्यशाळेच्या निमित्तानं खरं तर राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या विविध उपाय सातत्याने विविध उपक्रम आपण राबवत असतो। त्याच एका उपक्रमाचा भाग म्हणून आज आपण पश्चिम महाराष्ट्र विभागीय कार्यशाळेचा शुभारंभ करतोय। गेल्या वर्षभरामध्ये महिला काँग्रेसच्या वतीनं अनेक कार्यक्रम राबवले। हे कार्यक्रम राबवत असताना कधी पक्षीय कार्यक्रम असतात, कधी सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून असेल, कधी शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा उपक्रम असेल। या सगळ्या उपक्रमांचा पाठीमागचा उद्देश एकच आहे, तो म्हणजे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा, प्रांताध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब, आदरणीय प्रफुल्लभाई पटेल, आदरणीय भुजबळ साहेब, महिला व बाल विकास मंत्री आदरणीय अदितीताई तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणं हा याचा उद्देश आहे। या निमित्ताने मला आवर्जून सांगायचंय, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या माध्यमातून प्रभाग अध्यक्ष, वॉर्ड अध्यक्ष आणि ग्रामपंचायती असेल यांच्यासाठी सुद्धा विविध उपक्रम दिलेले आहेत। संघटना ही मजबूत असली पाहिजे। शेवटी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे। आपले नेतृत्व राज्यामध्ये काम करत असताना त्यांच्या माध्यमातून आणि त्यांचे सर्व सहकारी मंत्रीगण हे सातत्याने समाजाच्या सर्व घटकांसाठी विविध उपक्रम योजना हे घेऊन येत असतात आणि ह्या योजना तळागाळापर्यंत जर पोहोचवण्याचा दुवा कोण असेल तर ती महिला आहे। आणि म्हणून या सर्व महिलांच्या वतीनं मला आदरणीय प्रांताध्यक्ष साहेब आपल्याला मनापासून धन्यवाद द्यायचे। गेल्या 2-2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण आमच्या महिला संघटनेच्या पाठीशी ठामपणे उभा राहिलात आणि म्हणून कधी न होणारा भूतो न भविष्यती असा षण्मुखानंद हॉल मधला लाल वादळ आम्ही त्या ठिकाणी उभं करू शकलो आणि आजचं हे पिवळं वादळ या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहे। या कार्यशाळेच्या निमित्तानं खरं तर पिवळा रंग हा ऊर्जेचा आहे, सकारात्मक देणारा आहे। पिवळा रंग हा सोन्याचा आणि संपत्ती वाढवणारा आहे। तुम्ही सगळे आमचं सोनं आहात आणि तुमच्या रूपाने आम्हाला ही संघटनेची संपत्ती वाढवायची आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने आजच्या या पिवळ्या रंगामध्ये आमच्या सगळ्या पश्चिम विभागीय महिला पदाधिकारी उपस्थित राहिलेले आहेत। या संघटनेच्या माध्यमातून विविध उपक्रम देत असताना संघटनेचे जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, प्रभाग अध्यक्ष आणि वॉर्ड अध्यक्ष, त्याचबरोबर शहर अध्यक्ष, प्रदेश कार्यकारिणीच्या काही माझ्या पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिले। आदरणीय साहेब, आज दिवसभरामध्ये आपलं मुलाचं मार्गदर्शन सुरुवातीलाच आम्हाला मिळणार आहे। हातामध्ये कोणताही कागद न घेता पाऊन एक तास सभागृहामध्ये संसदेमध्ये भाषण करणारे आपण, त्याचबरोबर खऱ्या अर्थानं व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि त्यांची ओळख हातामध्ये कोणताही कागद न घेताना आपण मराठी दिनाच्या निमित्तानं दाखवून दिला आणि खऱ्या अर्थाने आम्ही अचंबित झालो की पाऊण तासाच्या या भाषणामध्ये एकही कागद आपल्या समोर नव्हता, कोणाच्या नावाची यादी समोर नव्हती, पण इतक्या चांगल्या पद्धतीची एक आठवण प्रत्येकाची आणि त्या पद्धतीची ओळख आपण करून देत होता। आम्ही पदाधिकारी इतक्या उंचीपर्यंत किंवा इतकं सगळं आत्मसात लगेच करू शकणार नाही, पण आम्ही प्रयत्न करतोय। आमचा नेता ज्या पद्धतीने अभ्यासपूर्ण वक्तव्य करतात, भाषण करतात, ज्या पद्धतीने संघटना ही पुढे घेऊन चालण्याचा प्रयत्न करतात, संघटनेमध्ये वेळेची आणि एक शिस्त आणण्याचा प्रयत्न करतात, त्याचा देखील अवलंब आम्ही करण्याचा नक्कीच प्रयत्न आजच्या या कार्यशाळेच्या निमित्तानं आम्ही करू। या कार्यशाळेमध्ये सकाळच्या सत्रामध्ये प्रसादजी कुलकर्णी आहेत, जे आपल्याला मी कोण, माझी ओळख काय, संघटनेमधलं माझं स्थान काय, समाजामध्ये मी काय काम केलं पाहिजे आणि समाजामध्ये योगदान देत असताना संघटनेच्या माध्यमातून, पक्षाच्या माध्यमातून माझी भूमिका काय ही मी कशा पद्धतीने मांडली पाहिजे हे पहिल्या सत्रामध्ये सांगणार आहेत। त्याचबरोबर भीमजी रासकर आहेत, महिलांसाठी, महिलांमधल्या नेतृत्वासाठी आजी माजी आणि भावी महिला ज्या वेगवेगळ्या पदावरती विराजमान होतील, सत्तेमध्ये येतील, संघटनेमध्ये येतील, त्यांच्यासाठी त्यांची भूमिका काय असावी, आपण लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना कशा पद्धतीने समाजामध्ये काम करावं, ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका या सगळ्यांमध्ये अगदीच काय आता येणाऱ्या कालावधीमध्ये विधानसभेमध्ये सुद्धा महिलांना आरक्षण मिळालेलं आहे। यामध्ये बसलेल्या कितीतरी महिला त्या विधानसभेपर्यंत सुद्धा पोहोचाव्या, त्यांना पक्षाने उमेदवारी द्यावी आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये या ठिकाणी बसलेल्या महिला भगिनी व्यासपीठावरती बसून कारभारी म्हणून ओळखल्या जाव्यात, यासाठी आजची कार्यशाळा आहे। यासाठी भीमजी रासकर अतिशय चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन आपल्या सगळ्यांना करणार आहेत। दुपारच्या सत्रामध्ये माविमच्या माध्यमातून असेल, आयोगाच्या माध्यमातून असेल, आपण उत्पादित केलेल्या वस्तूला विक्रीच्या स्वरूपामध्ये घेऊन जात असताना कशा स्वरूपाची बाजारपेठ उपलब्ध करून दिली पाहिजे हे आपल्याला दुपारच्या सत्रामध्ये मार्गदर्शन करणार आहेत। शेवटी ग्रामीण भागातल्या माझ्या महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत। बऱ्याच वेळा त्या पदावरती असताना त्यांना प्रश्न पडतो
की माझ्या महिला पदाधिकारी, महिला भगिनी, ग्रामीण भागातल्या वाड्या वस्त्या आणि पाड्यावरच्या महिला भगिनींना स्वतःच्या हातामध्ये 4 पैसे असेल तर खऱ्या अर्थानं आपण त्यांना सक्षम आणि सशक्त म्हणू शकतो. पण हे करत असताना गाठीला 4 पैसे कसे ठेवावेत याचं सुद्धा नियोजन या दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला कसं करता येईल ते पाहतात. शेवटच्या सत्रामध्ये आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून कशा स्वरूपामध्ये समाजामध्ये आपली भूमिका मांडली पाहिजे हे मार्गदर्शन या ठिकाणी करणार आहोत. शेवटी कोणतंही काम केलं, पक्षाची विचारधारा असेल तर ती समाजामध्ये घेऊन जात असताना सध्या सोशल मीडियाच्या या जमान्यामध्ये आपल्याला देखील तितकंच सतर्क राहिलं पाहिजे. हा तंत्रज्ञानाचा जमाना आहे, एआयचा जमाना आहे, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाचा जमाना आहे. शेवटी 3 तासाच्या भाषणापेक्षा अर्धा मिनिटाची रील्स पाहिली तर आम्हाला जास्त भावती आणि म्हणून त्या अर्ध्या मिनिटाच्या 1 मिनिटाच्या रीलच्या माध्यमातून आम्हाला आमची कामं सांगता आली पाहिजे, आमची भूमिका मांडता आली पाहिजे. आणि हे सगळं करत असताना ती जबाबदारी सुद्धा आपली आहे. काळाच्या बरोबर चालत असताना हे तंत्रज्ञान अवगत करणं महत्वाचं आहे. आणि म्हणून आपण शेवटच्या सत्रामध्ये शर्वरी यांचं सोशल मीडियाच्या संदर्भातलं मार्गदर्शन इतकंच काय साहेब, आम्ही शेवटच्या सत्रामध्ये आमच्या किती महिला पदाधिकारी आदरणीय दादा, आदरणीय आपल्याला आणि पक्षाला फॉलो करतात ते सुद्धा दाखवणार आहे, ज्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं स्वतःचीच पोस्ट करण्यापेक्षा आमचा नेता सुद्धा जे काम करतो तो शेवटच्या घटकापर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचवण्याची जबाबदारी आमची आहे. आणि म्हणून फेसबुक, इंस्टाग्राम असेल, ट्विटर असेल, याचा सुद्धा वापर मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे. शेवटी फेसबुकला फॉलो करणारा क्राऊड वेगळा आहे, इन्स्टाचा फॉलो करणारा हा यंग जनरेशन आहे, ट्विटरचा कॉर्पोरेट लेवलचा आहे. या सगळ्या माध्यमातून आपल्याला एकत्रितरित्या सामोरं जात असताना त्या तंत्रज्ञानामध्ये सुद्धा आम्ही पदाधिकारी म्हणून जर चांगल्या पद्धतीने काम करू शकलो तर आपण प्रदेशला घेतलेला निर्णय तासाभरात आम्हाला आमच्या ग्रामपंचायतीपर्यंत पोहोचवता आला पाहिजे आणि ही खऱ्या अर्थानं आमची संघटना असेल. आणि म्हणून या निमित्तानं मला आवर्जून सांगायचंय, आजच्या या दिवसभराच्या कार्यशाळेमध्ये या सगळ्या महिला पदाधिकारी उपस्थित राहिलेत. अतिशय सकारात्मक असा प्रतिसाद आणि चांगल्या पद्धतीचं उत्साहाचं वातावरण आजच्या या कार्यशाळेमध्ये आहे. आदरणीय साहेब, आपल्या परवानगीने पुढील कोकण विभागाची कार्यशाळा मराठवाडा असेल याची सुरुवात होईलच. पण आजच्या या कार्यशाळेमध्ये आपण आम्हाला जे काही मार्गदर्शन करताल त्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून आम्ही आमच्या सर्व थरावरती म्हणजे जिल्ह्यापासून ग्रामपंचायतीपर्यंत काम करू आणि त्या पद्धतीची संघटना ही आपल्याला निश्चितपणाने कुठेतरी वाढताना आणि त्या योजना समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचताना दिसतील. यामध्ये संघटना म्हणून काम करत असताना आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी आपल्याला सुरुवातीपासूनच खूप चांगल्या पद्धतीचं पाठबळ दिलं. अर्थसंकल्पामध्ये आमच्या लाडक्या बहिणींसाठी विशेष तरतूद केली. विरोधक काही टीका करू देत, शेवटी टीका करणं विरोधकांचं काम असतं, त्याच्याशिवाय सुद्धा त्यांची बातमी कोणी छापत नाही. त्याच्यामुळे सत्ताधाऱ्यांवर टीका करणं आणि त्याच्यातही लाडक्या बहिणीवर सातत्याने टीका करणं याच्यानंतरच त्यांची बातमी छापून येते. पण लाडकी बहिणीची योजना मिळूच नाही म्हणून कोर्टात जाणारे हेच विरोधक आहेत जे दुटप्पी भूमिका घेतात, माध्यमांसमोर एक बोलतात आणि स्वतःच्या मतदारसंघात लाडकी बहिणीचे बॅनर लावून त्याची जाहिरात करून महिलांना लाभ देतात. म्हणजे अशी दुहेरी भूमिका ही विरोधकांची कायम राहिलेली आहे. पण मी सर्व महिला भगिनींच्या वतीनं आदरणीय दादा, आदरणीय प्रांताध्यक्ष, आदरणीय प्रफुल्लबाई व आमच्या महिला बालविकास मंत्री आदितीताई यांना मनापासून धन्यवाद देऊ. कारण की लाडकी बहिणीबरोबरच लेक लाडकीची योजना आणली. मुलगी जन्माला आली की तिच्या नावावरती 5,000 रुपये आणि ती 18 वर्षाची पूर्ण झाली की 1,01,000 रुपयेपर्यंतची ठेव तिला मिळती. ती केवळ तिच्या शिक्षणासाठीची तरतूद केलेली आहे. 18 ते 65 वर्षापर्यंत आम्हाला लाडकी बहीण योजना मिळतीये आणि 65 वर्षाच्या पुढे शेवटच्या श्वासापर्यंत आम्हाला वयोश्री योजना मिळते. म्हणजे जन्मापासून शेवटच्या श्वासापर्यंत या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने, आदरणीय दादांनी, महायुती सरकारने आमचा विचार केलेला आहे. आणि म्हणून आमच्या सर्व महिला भगिनींच्या वतीने मी आपल्या मनापासून आभार व्यक्त करेल. आणि आम्हाला निश्चितपणाने आजचं मार्गदर्शन आपलं मोलाचं आहे. ते आपण ज्या काही सूचना करताल त्या सूचना या संघटनेच्या माध्यमातून अंमलात आणून आपल्याला अपेक्षित असलेली संघटना शहरी भाग, ग्रामीण भाग, वाड्या वस्त्या आणि पाड्यांपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न आपल्या या लाडक्या बहिणी निश्चितपणाने करतील. पदाधिकारी म्हणून आमची जी काही जबाबदारी आहे ती पार पाडत असताना कुठे त्रुटी राहिला असेल, आम्ही कुठे कमी असेल तर नक्कीच ती त्रुट भरून काढू. ती कमीपणा जिथं पुढे आहे ते भरून काढत पुढची या संघटनेची वाटचाल आम्ही करू, इतका शब्द या निमित्ताने मी देते. आणि आजच्या कार्यशाळेला आदरणीय साहेब, आपण आपल्या अतिशय व्यस्त वेळातून वेळ देऊन उपस्थित राहिलात आणि पुन्हा एकदा दाखवून दिले की या लाडक्या बहिणींच्या पाठीमागे हा भाऊराय ठामपणे उभा आहे. आपल्याला ही सशक्त संघटना जोमाने उभी करायची आहे. हा आपला विश्वास आम्ही निश्चितच सत्यात साकार करू. पुन्हा एकदा आपल्या व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे, आदरणीय प्रांताध्यक्ष आपले मी मनापासून करते. जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.
धन्यवाद ताई. ज्याप्रमाणे